विरोधकांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला. आपण महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही. धनंजय महाडिक यांचं स्पष्टीकरण. आपण केलेली चूक ही चूक नाही असं म्हणायलाही धाडस लागतं. सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद. यावेळी भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा अमित शहांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्यता. भाजपच्या जाहीरनाम्यात अल्पमुदत, मध्यमुदत आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाबाबत मोठ्या निर्णयांची शक्यता. शेती, सेवा, विक्री क्षेत्राबाबत विशेष घोषणांची शक्यता. तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणाही असू शकते. सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी दिली जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या जाहीर सभेमध्ये फडणवीसांची घोषणा. सत्ताधाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आठवतात. महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं तर दुसऱ्यांदा कर्जमाफी केली असती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आज महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार. देशाला एकत्र करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी जीव दिला. राजीव गांधी यांना मारलं गेलं. काँग्रेस पार्टी लढणारी आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची बटेंगे तो कटेंगेवर प्रतिक्रिया. एक है तो सेफ है. नांदेडच्या सभेत पंतप्रधान मोदींची काँग्रेसला लक्ष्य करत नवी घोषणा. काँग्रेस ओबीसींमध्ये भांडणं लावताय, मोदींचा आरोप. काँग्रेसचा धर्मनिरपेक्षतेचा चेहरा खोटा. वायनाडमध्ये प्रियंका गांधींच्या पाठीशी जमाते इस्लाम संघटना. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची टीका. काँग्रेस ही घराणेशाही चालवणारी पार्टी. खासदारांच्या पोटातून खासदार, आमदाराच्या पोटातून आमदार हे चालू आहे. मग कार्यकर्त्यांनी करायचं काय? नितीन गडकरींची वर्धा इथल्या सभेमध्ये काँग्रेसवर टीका. आमच्या संघटनेबद्दल आमच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना जास्त माहिती आहे. त्यामुळे किती अर्बन नक्षलवादी आमच्यामध्ये आहेत याची यादी आम्ही त्यांच्याकडे मागितली आहे. योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया. ऑल इंडिया उलेमा संघटनेनं महाविकास आघाडीकडे कोणतीही मागणी केलेली नाही. त्याबद्दल काही पत्र आलेलं नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची माहिती. गृहमंत्री अमित शहा यांच्या झारखंड इथल्या प्रचार सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला. महाराष्ट्रात उलेमांनी 10% आरक्षणाची केलेली मागणी काँग्रेसनं मान्य केली. त्यांना 10% आरक्षण दिलं तर कोणाचं आरक्षण कमी होणार? शहांचा उपस्थितांना सवाल. महाराष्ट्र ऑल इंडिया उलेमा 32 जागांवर वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार का? प्रकाश आंबेडकरांचा उलेमाला सवाल. कुणाचा बाप जरी आला तरी छत्रपती संभाजीनगर हे नाव बदलू शकत नाही. फडणवीसांचा ओवेसींवर हल्लाबोल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक विनोद पाटील यांची भेट घेतली. राजकीय भेट नसल्याची फडणवीसांची माहिती. समाजवादी पार्टी महाराष्ट्रात भाजपची एजंट म्हणून काम करते. अकबरुद्दीन ओवेसींचं भिवंडीतल्या सभेतून टीकास्त्र. आपण मराठा समाजाला सलाम करतो. त्यांनी मोदींची झोप उडवली. मोदी तुम्ही जरांगे यांचा पराभव करू शकत नाही, पण जरांगे तुमचा पराभव करतील. संभाजीनगरच्या सभेत ओवेसी यांचं वक्तव्य. अमित शहांचा आज राज्यामध्ये प्रचार दौरा. जळगावमध्ये अमोल जावळे, संजय सावकारे. बुलढाण्यामध्ये चेनसुख संचेती आणि अमरावतीमध्ये उमेश यावलकर यांच्या प्रचारासाठी सभा. बुलढाण्यातील मलकापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार चेनसुख संचेतींच्या प्रचारासाठी आज अमित शहा सभा घेणार. सभेची जय्यत तयारी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती जिल्ह्यामध्ये 2 प्रचार सभा. मेळघाटमधील भाजपचे उमेदवार केवळराम काळे आणि धामणगावमधील उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंची आज सोलापूरमध्ये प्रचार सभा. सांगोला, पंढरपूरमध्ये प्रचार करणार. सांगोला येथील प्रचाराच्या भाषणात शहाजी बापूंच्या विरोधात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात. संध्याकाळी 7 वाजता प्रभादेवीमध्ये राज ठाकरे सभा घेणार. वर्ध्यातल्या आष्टीमध्ये बच्चू कडूंची आज जाहीर सभा. आर्वीतील प्रहारचे उमेदवार जयकुमार बेलखडेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. शरद पवारांचा आज प्रचार दौरा. अहिल्यानगरमध्ये प्रताप ढाकणे, जालन्यामध्ये राजेश टोपे, धाराशिवमध्ये राहुल मोटे यांचा आज ते प्रचार करणार. अहिल्यानगरच्या सभेत खासदार निलेश लंके उपस्थित राहणार. शरद पवार पक्षाच्या नावानं व्हायरल होणारं पत्र फेक. पत्रामध्ये ऑल इंडिया बोर्डानं केलेल्या मागण्यांना शरद पवार पक्षानं मान्यता दिल्याचा उल्लेख. असं कोणतंही पत्र दिलं नाही. विश्वसनीय सूत्रांची माहिती. 1990 ते 2000 दरम्यान देशामध्ये ब्लास्ट होत गेले. त्यामुळे शरद पवार आणि दाऊद यांच्याशी भेटीचा काही संबंध आहे का हे तपासलं पाहिजे. जयंत पाटील आणि दाऊद
जयंत पाटील यांनी दाऊद आणि शरद पवार संबंधाबद्दल खुलासा करावा. प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप. इस्लामपूरच्या आष्टामध्ये महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवारांची सभा. या सभेमध्ये अजित पवारांकडून जयंत पाटील यांची नक्कल. इस्लामपूर मतदारसंघातून 35 वर्ष आमदार राहूनही साधी एमआयडीसी उभारली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जयंत पाटलांवर निशाणा. इस्लामपूरच्या नेतृत्वानं गलिच्छ राजकारण केलं. अजित पवारांची नाव न घेता जयंत पाटील यांच्यावर टीका. करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जयंत पाटील यांचा यंदा करेक्ट कार्यक्रम होणार. सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्यावर तोफ डागली. जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असतं असा टोलाही लगावला. पुण्यातल्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवारांची नक्कल केली. सकाळचा शपथविधी झाला आणि अर्ध्या तासात लग्न मोडलं. राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला. मोदींना सरकार आणि घर चालवता येत नाही, त्यामुळे ते दुसऱ्यांची घरं पेटवतायत. यावेळी सुद्धा महाराष्ट्र मोदींना धूळ चारणार. मोदी बाबा आता राज्यात फिरतायत. एक मुन्नाभाई आणि दुसरा सर्किट. उद्धव ठाकरेंची मोदी शहांवर टीका. बाळासाहेबांचे विचार सोडले अशी टीका करतायत. भाजप सोडलं म्हणजे बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत. शिवसेनेची काँग्रेस होईलच कशी. काँग्रेस राष्ट्रवादी आपल्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंची शिंदे फडणवीसांवर टीका. ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी आपल्या विरोधात गद्दारच उभा. आपलं नाव चोरलं, निशाणी चोरली, गद्दार विकला जातो, निष्ठावंत विकला जात नाही. लोकसभेप्रमाणे यावेळीही गद्दारांना पाडायचं. उद्धव ठाकरे यांची आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका. एकीकडे एमआयएम सोबत युती नको असं दाखवायचं आणि आतून युती करायची. दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व दाखवण्यापुरतंच राहिलंय, केसरकरांची टीका. लाडकी बहीण योजना बंद करा. 1,500मुळे राज्य बुडत होतं अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. मग आता 3,000 रुपयांमुळे काय होणार? मंत्री छगन भुजबळांचा महाविकास आघाडीला सवाल. लाडकी बहीण योजना ही मतदारांना लाच देण्याची योजना. युती सरकारनं जाहीरनाम्यात ही योजना आणली असती तर महिलांना पैसे देण्यास आमचा विरोध नाही. लाडकी बहीण योजनेवर योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया. नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना एकही उद्योग आणला नाही. कुडाळ मालवण मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईकांचा राणेंवर हल्लाबोल. नारायण राणे राजकारणातले धृतराष्ट्र. वैभव नाईकांची टीका. संजय राऊत चुकीचं बोलत नाहीत असा एकतरी दिवस आहे का? चुकीचं बोलल्याशिवाय त्यांचं दुकान चालत नाही. भरत गोगावलेंची संजय राऊतांवर टीका. दहशतवाद्यांना भाजप शिंदे संरक्षण देत असल्याचं राऊतांनी वक्तव्य केलं होतं. गुंडांच्या टोळक्यात वावरणाऱ्या लोकांनी गुंडावर बोलणं म्हणजे आश्चर्य. बाळासाहेबांनी गुंडांचं परिवर्तन करून त्यांचं आयुष्य बदललं. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची राऊतांवर टीका. आम आदमी पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा. वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे आणि मुंब्रा मतदारसंघाच्या जितेंद्र आव्हाडांचा प्रचार करणार. खासदार संजय सिंग यांची माहिती. मधुरिमा राजे आणि मालोजी राजेंनी राजेश लाटकरांसाठी योग्य निर्णय घेतला. खासदार शाहू महाराजांचं विधान. राजू लाटकरांसाठी गरज असेल तर त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ. शाहू महाराजांची भूमिका. तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय राजू शेट्टींच्या अंगलट. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना सोडचिठ्ठी दिली. वाशिमच्या कारंजा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार महेश चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. महेश चव्हाण हे मंत्री संजय राठोड यांचे भाचे. सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. मोची समाजाला उमेदवारी नाकारल्यानं काँग्रेसच्या 5 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सांगलीच्या पलूस कडेगावमधील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुखांचा गावोगावी प्रचार. केंद्राच्या सहकार्यातून 5 ते 10 हजार कोटींचा मोठा मदर युनिट आणण्याचं देशमुखांचं आश्वासन. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये काका पुतण्यामध्ये विधानसभेची लढत. काका संजय कदम आणि पुतण्या योगेश कदमांचा एकमेकांविरोधात जोरदार प्रचार सुरू. बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्याकडून डोर टू डोर प्रचार. प्रत्येक घरात जाऊन राजेश पाटील यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा प्रचार सुरू. प्रचार रॅली दरम्यान आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी मुख्यमंत्र्यांची गाडी चालवली. हेलिपॅडवरून मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या गाडीतून सभास्थळापर्यंत आणलं. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टींच्या निवडणूक कार्यालयाचं नरेश म्हस्केंच्या हस्ते उद्घाटन.
यावेळी भिवंडीमध्ये भगवे कंदील झळकवण्याची शेवटची संधी असल्याचं मस्केंचं वक्तव्य. तुळजापूरच्या वंचितच्या उमेदवार स्नेहा सोनकाटेंना जिल्हा निवडणूक विभागाची नोटीस. प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी नोटीस. भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. आपल्या जीवाला धोका असल्याचा कोटेचा यांचा दावा. धारावीतील महायुतीचे उमेदवार राजेश खंदारेंविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. खंदारेंनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू वाटल्याचा काँग्रेसचा आरोप. परभणी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात असलेल्या इम्तियाज खान यांनी एमआयएमचा बनावट एबी फॉर्म लावल्याचा आरोप. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची फेसबुक पोस्ट. मतदानासाठी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाच्या छायाचित्र ओळखपत्रकाव्यतिरिक्त इतर 12 प्रकारची ओळखपत्र ग्राह्य धरली जाणार. निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं, आधार कार्ड, पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड दाखवून मतदान करता येणार. जळगावमध्ये एका दुचाकी चालकाच्या बॅगमध्ये 15 लाखांची रोकड पोलिसांना आढळली. या रकमेच्या बाबत सदर इसम समाधानकारक उत्तरं देऊ शकला नसल्यानं पोलिसांकडून ही रक्कम जप्त आणि चौकशीला सुरुवात. शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण. असीम सरोदे यांची पत्रकार परिषदेत माहिती. अपहरण करण्यात आलेल्या मुलाकडून शिरूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल. धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ. सध्या हैदराबादमध्ये सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या शूटसाठी सलमानला 4 स्तरीय सुरक्षा. आज मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरच्या सेवा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार. आज हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवली जाणार. पश्चिम रेल्वेवर माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर आज सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी वांद्रे आणि सीएसएमटीहून गोरेगाव हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द. फलाट तिकीट विक्री पुन्हा सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय. सणासुदीच्या काळामध्ये होणारी लोकल गर्दी लक्षात घेता हे निर्बंध लावण्यात आले होते. 12 नोव्हेंबरच्या कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई. संपूर्ण मंदिर परिसर विविध रंगांच्या प्रकाशानं उजळून निघाला. बाजारामध्ये कांदा आणि लसणाचा तुटवडा. कांदा 80 रुपये किलो तर लसूण 400 रुपये किलोवर. 3 ते 4 महिने लसणाचे दर चढेच राहणार. पोल्ट्री व्यावसायिकांच्या दबावातून सोयाबीनचा भाव ढासळला. ठाकरे गटाचे उस्मानाबादचे उमेदवार कैलास पाटील यांचा आरोप. भाजपला शेतकऱ्यापेक्षा कोंबड्या महत्वाच्या. कैलास पाटील यांची टीका. बीड विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू. ट्रक चालकावर पोलिसांची कारवाई. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील देवसर गावात एका गोदामाला रासायनिक गळतीमुळे आग. आगीमध्ये 3 कामगारांचा मृत्यू तर 3 जण जखमी. एक कामगार बेपत्ता. ट्रकमधून केमिकलनं भरलेले बॅरेल कामगार उतरवत असताना हा प्रकार घडला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर आयकरचा छापा. सुनील श्रीवास्तव आणि त्यांच्या साथीदारांच्या 17 ठिकाणांवर छापे. रांचीमध्ये 7 आणि जमशेदपूरमध्ये 9 ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापे. बांगलादेशातील चितगावमध्ये हेफाजत-ए-इस्लाम या कट्टर इस्लामिक संघटनेची इस्कॉन विरोधात रॅलीमध्ये इस्कॉनच्या भाविकांना पकडून ठार मारण्याच्या घोषणा. इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली. क्रिकेटप्रेमींसाठी आज सुपर संडे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना आज. 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्णायक आघाडी घेण्याची भारताला संधी. भारताचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. बीसीसीआयची मोठी घोषणा. चॅम्पियन्स ट्रॉफी आता हायब्रिड मॉडेलवरती खेळवली जाण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.